मुंबईत ऑटो टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी येणं अनिवार्य आहे, अन्यथा त्यांचं लायसन्स रद्द होणार आहे. आणि या संदर्भात आता राजकारण तापू लागलेलं. आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपण त्यांची बातचीत करणार आहोत. प्रताप सरनाईक यांनी ज्या पद्धतीनं निर्णय घेतलेला, आता म्हटलं जात आहे परिवहन विभागाकडून की 10 शब्द तरी किमान या सगळ्या ऑटो चालकांना, टॅक्सी चालकांना यायला पाहिजे. तुमची प्रतिक्रिया? सन्माननीय मंत्री प्रताप सरनाईक यांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल कष्टकरी जनसंघ, सदावर्ते परिवार आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुते भवन्तु ते. साधू साधू साधू. त्यांचं मंगल हो. त्यांना चांगल्या विचार त्यांच्या डोक्यात येऊ, कष्टकऱ्यांच्या हिताचे विचार त्यांच्या डोक्यात येऊ. त्यांच्या डोक्यातून म्हणजे डिस्क्रिमिनेटिव्ह कोणती थेरी कागदावर येऊ नये, मंत्री म्हणून ममत्व येऊ नये, अशा भावनेनं प्रार्थना आणि त्यांना खूप 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 शुभेच्छा. आणि आपण जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाकडे जाताना, त्या प्रश्नाला उत्तर देताना आपण ज्या प्रकारे म्हणत आहात की रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हरांच्या बाबतीमध्ये जो निर्णय आहे, म्हणजे आमच्या ड्रायव्हर साहेबांबद्दल, रिक्षा ड्रायव्हर साहेबांबद्दल मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की आता माननीय प्रताप सरनाईकांनी किंवा म्हणजे जे कोणी विरोध करत आहेत की बाबा मराठी लागू करून लोकांना लोकांना म्हणजे मुद्दा असा आहे, रिक्षा चालकांना त्रास होईल. ह्या दोन्ही बाबी जर आपण एकत्रितपणे विचार केला तर माझं प्रताप सरनाईक साहेबांना, आज त्यांचा वाढदिवस आहे, शुभ दिन आहे त्यांच्या आयुष्यातला. त्यांच्या म्हणजे आईवडिलांच्या बाबतीतले जे विचार, प्रार्थना आणि स्मरण आणि चिंतनाचा दिवस आहे. जास्त मला त्यांना आज म्हणजे सांगायचं नाही, पण मी एवढंच सांगेल आज ह्या प्रसंगी की प्रताप सरनाईकजी, तुम्ही निर्णय तुमच्या विभागाचा आणि आत्मसन्मानाचा म्हणजे तुम्हाला दिसतंय घेतलेला, परंतु तो निर्णय कायद्यात बसणं आवश्यक आहे. तसं प्रस्तुत परिस्थितीवरून नाही. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र जी संघटना वादग्रस्त आहे, जी भाषेच्या नावावर, प्रांताच्या नावावर वाद घालत असते, त्या संघटनेला तुम्ही कुरण देऊन टाकले की काय? कुरण देऊन टाकले का? ज्या प्रकारे घटना घडत आहेत, तुम्हाला असं वाटत नाही का तुमची ती जिम्मेदारी आहे? प्रताप सरनाईक मनसेला कुरण देता असं म्हणायचं? अरे म्हणजे नाहीतर काय, मला सांगा तुम्ही. हे दिसतंय ना. मला सांगा, माननीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेतून, माननीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या पक्षातून प्रताप सरनाईकांच्या म्हणजे भूमिकेला म्हणजे समर्थन असणारे किती स्टेटमेंट आलेत का? तुम्ही चॅनलवाल्यांनी दाखवलेत का? चला आपण सेकंद मोजू, त्यांच्या समर्थनात किती सेकंद कोणी उभं राहिलं. त्यांच्या समर्थनात त्यांनाच बोलावं लागत आहे, स्वतःच्या समर्थनात. आणि राज्य शासन चालवताना, राजकारभार चालवताना किंवा ते विभाग चालवताना तुम्हाला कोणीतरी तुमच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. ते म्हणते की मराठी अस्मितेसाठी हा निर्णय घेतलाय आणि हा खूप चांगला निर्णय आहे. अहो मला सांगा, मराठीचा तिरस्कारच कुणी केला नाही? कुणी केलाय? मला असे 5 आमचे ऑटो रिक्षा ड्रायव्हर साहेब दाखवा ज्यांनी तिरस्कार केलाय. तिरस्कार जन्य जी लोक वागतात त्या लोकांना तुम्ही प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायला लागलात. आणि तुम्ही करायलात काय? तुमच्या लक्षात येत आहे का? जी माणसं घरात बसली होती, ज्यांचं राजकारण फुलस्टॉप झालंय, कॉमा नाही फुलस्टॉप झालंय, मला कोणाचं नाव घेऊन वात्रटिकेत न्यायचं नाही, राज ठाकरेंचं, ज्यांचं राजकारण फुलस्टॉप झालंय त्या माणसांना तुम्ही आज उपलब्धी करून दिली. ऑफ सीझनमध्ये निवडणुका नसताना ती लोक आज व्यक्त व्हायला लागलीत. ती लोकांना तुम्ही आज विषय दिला, तुम्ही स्वतःहून विषय दिला. तुमची भानगड काय? तुम्हाला म्हणजे शिवसेना शिंदे साहेबांची जी आहे ती रॉंग ब्रीफिंगनं बॅकफुटवर न्यायची. तुम्ही तुमच्या मतदारसंघात किंवा मुंबईमध्ये किंवा तुम्ही म्हणजे ज्या मतदारसंघातून निवडून येता, आजूबाजूच्या किती मतदारसंघातून माणसं शिवसेनेचे निवडून आणू शकलात? परत तुम्ही हे जर असं दिलं तर उद्याच्याला तुम्हाला सांगतो, तुम्ही बॅकफुटवर 2 गोष्टी न्याल. तुमची स्वतःची शिवसेना, 1, 2 तुम्हाला सांगतो माननीय
एकनाथरावजी शिंदे साहेबांचं केंद्रामध्ये सुद्धा आणि त्या अर्थानं सांगायचं म्हणजे देशभरात सुद्धा, म्हणजे जम्मू काश्मीरचा विषय असेल किंवा लँडस्लायडिंगचा विषय असेल, वेगवेगळ्या प्रांतीय लोकांना त्यांच्या बाबतीत एक 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 हे अट्रॅक्शन आहे की बाबा हा माणूस काहीतरी भूमिका घेतो. त्यांना तुम्ही बॅकफुटवर नेऊन ठेवायचं का? त्यांना बॅकफुटवर नेऊन ठेवायचं विषय असा आहे की संजय निरुपम यांनी विरोध केलाय, पण संजय निरुपम यांनी विरोध केला म्हणून मनसेने मनसेच्या 11 कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेत. एकंदरीतच याकडे तुम्ही कसं पाहता मग? मला एक समजतंय की 11 लोक किंवा 1100 लोक किंवा 11,000 लोक, महत्वाचं काय, थॉट काय? थॉट हाच आहे ना की त्याच्यामध्ये त्या 11 मुलांमध्ये राज ठाकरेच्या मुलाचं नाव आहे का आरोपी म्हणून? इन्स्टिगेट कोण केलं? राज ठाकरेच्या मुलाने केलं. जाऊन आम्ही सुद्धा अंगावर कोणी आलं तर का अंगावर न येता मारलं, कारण यांनी इन्स्टिगेट केलं. आरोपी कोण झालं? सामान्य कुटुंबातला, कष्टकऱ्यांच्याच कुटुंबातला मुलगा आहे. जे कोणी असतील ते 11 जण सुद्धा, ते 11 जण, मला नाही वाटत की ते 11 जण म्हणजे जसे आमचे माननीय प्रताप सरनाईक साहेब म्हणजे बिझनेसमॅन सांगतात स्वतःला, इंडस्ट्रियलिस्ट सांगतात स्वतःला, तसे 11 जण ते जे अटक झाले ते त्या कुटुंबातले नाही आहेत मोठ्या श्रीमंत. जसं राज ठाकरे सुद्धा व्यावसायिक सुद्धा आहेत, तसं ते तशा उच्चभ्रू श्रीमंत कुटुंबातले नाहीत. त्याच्यामुळं कोणाच्या अटकेचं राजकारण मला करण्यात इंटरेस्ट नाही. मला हे माहिती आहे लोकशाहीमध्ये आवाज उचलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु अकारण तो रोजगार वाढवण्यासाठीचा अटक आहे का? ती कोणाला न्याय मिळावा, आत्महत्या किंवा काय आहे म्हणून अटक आहे का? ती एखादं म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांना अनुदान वाढीसाठी, किंवा ती अटक असं काही आहे का देशाच्या हितातून, देशाच्या चिंतेतून आहे का? ती अटक सेप्शुअल राजकारणासाठी वापरल्या गेलेली ती 11 म्हणजे सन्मान्य कुटुंबातली लेकरं आहेत. त्याच्यामुळं मला वाटतं की मुलांनी हे बघावं की अगोदर राज ठाकरे समोर येऊन काय आंदोलन करतात, त्यांना अटक झाल्याच्या नंतर मुलांनी स्वतःला समोर करावं. मनसे पण तर आंदोलन करतच आहे ना. मनसेचे ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत या मराठी भाषेच्या सक्तीसाठी. बघा, मराठी भाषाचं आदर सगळ्यांनाच आहे आणि मराठी भाषा काही एकट्या मनसेच्या सातबारावरली नाही. पण झालंय असं की परिवहन मंत्र्यांच्या डायलॉगबाजीमुळं ती असं दाखवलं चाललंय की ती राज ठाकरेंच्या पक्षाच्या किंवा त्यांच्या संघटनेच्या मालकीची झाल्यासारखंच सगळेजण वागत आहेत. ती मराठी भाषा तुमची आहे, ती मराठी भाषा आमची आहे, बिहारमधल्या कष्टकऱ्याची आहे, यूपीमधल्या कष्टकऱ्याची आहे, झारखंडमधल्या कष्टकऱ्याची आहे, सगळ्यांची आहे, कारण ती संविधानाच्या शेड्यूलमधली भाषा आहे. त्याच्यामुळं भाषेला तिरस्कार कुणाचाच नाही, कारण भाषा सगळ्यांना गोड आहे. संस्कृतही शिकतात आजकाल लेकरं शाळेमध्ये, आज रशियनही शिकतात मुलं शाळेमध्ये, आज इंग्रजी शिकतात मुलं शाळेमध्ये, मराठी शिकतात मुलं शाळेमध्ये. मुद्दा काय? मुद्दा हा राजकारणाशी संबंधित आहे. मुद्दा हा राजकारणाच्या नावाखाली उद्या धंदे उघडले जातील. ह्या राजकारणाच्या नावाखाली जसे की मी सांगतो तुम्हाला, परमिट बंद आहे. 15,000 रुपये घेऊन परमिट दिलेले आहेत. 15,000 रुपये देऊन लोकांनी परमिट दिले, 10-10 वर्ष झालेत. आता जर तुम्ही म्हणाल की परमिट चालू करायचं, तर ह्या ज्या ऑटो रिक्षावाल्या कंपन्या असतात ते धावत धावत कुठे जातात? ते धावत धावत कुठे जातात? एकतर दादर वेस्टला जातात, नाहीतर मग आमचे ते कॉर्पोरेट आमची दहीहंडी होऊन जाते. तर आता म्हणजे हे सांगायचं तात्पर्य आहे की हे सगळ्या गोष्टी ह्या नंतर मला म्हणायचं नाही कोण अर्थजन करते, परंतु नक्की चिंताजन होऊन जाते, चिंताजन होऊन जाते, चिंताजन होऊन जाते. कोण करताय हे सगळं? तुम्ही नाव का घेत? नाव घेतो ना मी, टन टन टोल टोल. कुणी आंदोलन केलं होतं? कुठं गेला टोल? कुठं भोंगे वाजले? आता भोंग्यावर का बोलत नाहीत? भोंग्याचे आंदोलन बंद का झाले? ते मनसेनं उत्तर द्यावं. तुम्ही आक्रमक पवित्रा घेतलं, तुमचं पुढचं पाऊल काय असणार? बघा, आमचं पुढचं पाऊल हेच आहे की आम्ही एकाही कष्टकऱ्याला मारहाण झालेली सहन करणार नाहीत. कारण सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही. शहानीच्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जे इन्स्टिगेट करतील, जे मारहाण करतील, जे मास्टर माइंड असतील, सगळे कारणीभूत असतील आणि ते ह्या प्रकरणामध्ये आम्ही दाखवून देऊ. बागेश्वर बाबांनी जे वक्तव्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात की ते थकले होते आणि मग समर्थ रामदासांचा त्यांनी दाखला दिला त्या ठिकाणी, तुम्ही वक्तव्य ऐकलंय का आणि या वक्तव्याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? बघा, मी महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर थॉट्सचा मी MA झालेला माणूस आहे. महात्मा फुले
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्समध्ये MA आहे मी, आणि मी रँकरसुद्धा आहे. म्हणजे मी पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे, चिंतनाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकजण आपल्या पद्धतीने वाचन आणि चिंतन करत आहे, आणि व्यक्तिगत मतं ही व्यक्तिगत असतात. आता मला असं वाटतंय की बागेश्वर बाबांच्या बाबतीत म्हणजे त्यांचे जे फॉलोअर्स आहेत, त्यांचे जे साधक आहेत, ते मोठ्या संख्येने आहेत. आणि जर त्यांच्या एखाद्या वक्तव्यावर, व्यक्तिगत वक्तव्यावर मला असं वाटतं की बाबाच बऱ्यापैकी त्या बाबतीत सांगू शकतील. त्या बाबीचं राजकारण करणं मला असं वाटतंय इष्ट वाटत नाही. कारण ज्या अर्थाने ते बोललेत ते त्या 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 बाबीचं उत्तर तेच देऊ शकतील. पण आता विरोधक आक्रमक झालेत. विरोधक म्हणतात की नागपूरच्या ज्या व्यासपीठावरून त्यांनी हे भाष्य केलं होतं तिथे मुख्यमंत्री होते, नितीन गडकरी होते, आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचा पण या सगळ्यांना पाठिंबा आहे का, असा सवाल आता विचारायला सुरुवात केली. याचं राजकारण होतंय. बघा, भारतीय संविधानामध्ये राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच आहे. ते एक्सप्रेशन अँड स्पीच तुम्ही काय प्रश्न विचारावं मी तुम्हाला थांबवू शकतो का तुमच्या कॅमेऱ्यासमोर? किंवा मी उत्तर काय द्यावं हे तुम्ही मला थांबवू शकता का? तसं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा माननीय संचालक असतील किंवा माननीय केंद्रीय मंत्री असतील, त्यांच्या समक्ष कुणी आपलं व्यक्तिगत मत, व्यक्तिगत आधारावर, व्यक्तिगत कारणावर ते जर मांडत असतील, तर मला असं वाटतंय की आपण ज्यांनी मत मांडलंय त्यांना विचारण्याऐवजी आपण भलतंच राजकारण करत सुटलो. तर या भलतंच राजकारणामुळं जे महाराष्ट्र मागे जाते ना, ते फार म्हणजे मला असं वाटतं की चिंतनीय होऊन गेली बाब. दुसरा बागेश्वर पॉलिटिक्स याला ज्याला म्हणतो आपण. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. बागेश्वर धाम बाबा यांनी असं पण म्हटलंय की 4 अपत्य जन्माला घाला आणि त्यापैकी एक RSS मध्ये पाठवा, एक RSS मध्ये पाठवा, यावरून देखील राजकारण तापतंय. मला स्पष्ट सांगायचं आहे की ह्या बाबतीमध्ये जनसंख्या अभ्यासक, त्याचबरोबर वेगवेगळ्या शास्त्राचे एक्सपर्ट एकत्रित येऊन, आणि आपल्याकडं पॉप्युलेशन स्टडीज नावाचं म्हणजे राष्ट्रीय संस्था आहे, ह्या सगळ्या संस्थांनी ह्या बाबतीत विचार केला पाहिजे. कारण आपण एक बाब प्राखऱ्यानं लक्षात घेतली पाहिजे की या देशामध्ये काही लोक एक जिहाद म्हणून संख्या बढ़ाएंगे करके आम्ही जास्तीत जास्त आमची जनसंख्या उभी राहिली पाहिजे अशा विचारानं काही लोक जे आहे जनसंख्या वाढीच्या मागे लागलेत. मला धर्माचं नाव घ्यायचं नाही, परंतु हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे मेजॉरिटियन वर्ग आहे, हिंदू क्लास ह्या देशाचा, त्याचबरोबर या देशामध्ये वेगळे आणखीन धर्म आहेत, जे धर्म म्हणजे स्वतःला म्हणजे एका लिमिटेड फॅमिलीपर्यंत, एका ठराविक अपत्यांपर्यंत विचार करून आहेत. त्या विरुद्ध जर आपण बघितलं तर लोक निवडणुकीची रणनीती म्हणून जनसंख्या वाढवायला लागलेले आहेत, दुसऱ्या एका विशिष्ट धर्माचे लोक. आणि तुम्ही जर ते बघितलं तर ह्यामध्ये देशहित लक्षात घेता असं होऊन जायला नको की इथला हिंदू धर्म मायनॉरिटीयन झाला, असं होऊन जायला नको. त्या निमित्तानं आणि देशाची प्रागतिक परिस्थिती पाहता मला असं वाटतंय की पुनर्विचार करणं, हम दो हमारे दोच्या पुढं जाऊन हम दो हमारे चार जर असं बागेश्वर बाबांनी सांगितलं असेल आणि त्यांच्या सांगण्यामध्ये चिंतन असेल, तर त्या चिंतनावर विचार करायला काही हरकत नाही. हर हिंदू के घर में एक शक्ति होनी चाहिए, देश के लिए सोचने वाली. छत्रपति शिवाजी महाराज के विचारों को जो है वो उनके विचारों को मजबूत करने वाली, ह्या शक्तीचा विचार करता, प्रभू श्री रामांच्या विचाराच्या शक्तीचा विचार करता मला असं वाटतंय म्हणजे आपण हम दो हमारे दोच्या पुढे जाण्याचा विचारात केला पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा आहे आणि सूत्रांकडून माहिती मिळते विधान परिषदेसाठी ही भेट घेतलेली आहे. राजकारण वेगळ्या पद्धतीनं सुरू झालं महाराष्ट्रामध्ये असं म्हणावं. मला एक समजत नाही. मी तुम्हाला कायम सांगत आहे की मुख्यमंत्री पद, पंतप्रधान पद हे जनतेचं असतंय आणि कोणी भेट घ्यावी
याला काही बंधन नसतंय. आणि मला हे समजतंय स्पष्टपणे की आपण एवढं म्हणजे मायक्रोस्कोपमधून का पाहावं या गोष्टीला. आणि त्यामुळं मला असं वाटतं की सूत्र वगैरे 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 जे तुम्ही बोलता ना, मला हे सूत्र वगैरे वगैरेवर मला फार जास्त बोलावं असं वाटत नाही. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढत चालली असं म्हणावं. अहो, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले, मुंबईतले काही काळ म्हणजे मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री आहेत ना. त्याच्यामुळे एखाद्या म्हणजे कारणासाठी भेटले की नाही हे वेगळा मुद्दा आहे. परंतु आपण विरोधक म्हणजे कोण विरोधक म्हणजे कोण? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे चालत नाहीत का? आता उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीने आता पत्रवाळीसारखं बाजूला केलंय का? पत्रवाळीसारखं बाजूला केलं. विश्वास नाही का महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंवर? याचा अर्थ महाविकास आघाडी जे आहे म्हणजे मला असं वाटतंय की राजकारण ते एका विशिष्ट चष्म्यातून करतात, प्रगतीतून करत नाहीत. चर्चा बघा, राजकारणाचं मूल तत्व काय असलं पाहिजे की चर्चा, चर्वण, चिंतन, मनन आणि लोकांचा पूर्ण विकास. त्याच्यासाठी मला असं वाटतं की डिस्कशन्स आर हेल्दी नेचर ऑफ पॉलिटिक्स. डिस्कशन्स आर हेल्दी नेचर ऑफ पॉलिटिक्स फॉर द वेलफेअर ऑफ द लार्जर सोसायटी. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.